परवा सकाळी मी लवकर उठली होती कारण मला एक प्रमोशन व्हिडिओ शूट करायचा होता. तरी पण सगळं आवरून नाश्ता करून शूट कंप्लीट करेपर्यंत मला दुपार झाली. त्यात मला डायरेक्ट कॅमेरासमोर बोलायची सवय नाही, त्यामुळे 100 रिटेक घ्यावे लागले. मग दुपारचं जेवण बनवायला घेतलं. रात्रीच मी चवळी भिजत ठेवली होती, सो तीच केली होती. आणि त्यानंतर आमचा फ्रेंड्सचा प्लॅन ठरला की FC रोडला जाऊया. आम्ही चौघे होतो आणि सगळेजण डांगे चौकमध्ये भेटलो. तिथून कॅब करून जाणार होतो आणि कॅब बुक केली तेव्हा 250 रुपये दाखवत होते. पण ते दादा आल्यानंतर बोलले की मॅडम मीटरने जाणार. म्हणलं काय 50-100 रुपये जास्त जातील, जाऊ दे. पण उतरल्यानंतर मीटरने 450 रुपये झाले होते. बराच वेळ वाद घालून मागितले तेवढेच पैसे देऊन आम्ही दोघीच्या दौड्या केल्या आणि FC रोड फिरायला चालू केलं. भरपूर फिरलो पण आम्हाला दोघींना काहीच पसंत पडेना. एका ठिकाणी हे इयरिंग्स घेतले मी. एका दुकानात तर सेम मी जे जॅकेट घातलं होतं ना तेच दिसलं मला. थोड्या वेळानंतर मला कळालं की मला इथं कायच आवडू शकत नाही, त्यामुळे मी गिवअप केलं आणि एका ठिकाणी बसून गेली. पण माझी फ्रेंड बिचारी तिनं गिवअप नाही केलं, तिनं तिचा शोध चालूच ठेवला आणि मी एखाद्या पुरुष मित्रासारखी तिच्या मागे फिरत होती. कपडे नाही तर म्हणलं मोबाईलचं कव्हरच घेऊ म्हणून ते घेतलं. त्यानंतर निघताना FC चाटला गेलो. फिरून भूक लागली होती. तिथं फ्राईड राईस, कच्ची दाबेली, मंचुरियन खाल्लं आणि विचार करा, जाताना कॅबमध्ये गेलेल्या मुली येताना एका रिक्षामध्ये 4 जणी बसून आले.